कल्पना कर, तुझ्याकडे एक असं घड्याळ आहे जे वेळ नाही तर तुझं उद्याचं आयुष्य दाखवतं. पण जर त्या घड्याळची किंमत तुझ्या आयुष्यातील सगळ्या आठवणी असतील तर तरीसुद्धा तू ते वापरशील का? एका छोट्या गावात समीर नावाचा एक मुलगा राहत होता. साधं घर, साधं आयुष्य. त्याचे वडील लहानशी नोकरी करत होते आणि आई घर सांभाळत होती. पैसे कमी होते, पण एक गोष्ट भरपूर होती: स्वप्न. समीर नेहमी आकाशाकडे बघायचा आणि स्वतःशीच म्हणायचा, एक दिवस मी खूप मोठा होणार. एके दिवशी तो गावातील जुन्या बाजारात फिरत होता. धूळ, जुन्या वस्तू आणि शांतता. अचानक त्याची नजर एका माणसावर पडली. तो एकटाच बसलेला होता. त्याच्यासमोर एक जुनं तुटकं घड्याळ ठेवलेलं होतं. म्हाताऱ्याने समीरकडे पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाला, हे घड्याळ घे. समीर म्हणाला, पण मला याचा काय उपयोग? म्हातारा म्हणाला, हे वेळ दाखवत नाही, हे भविष्य दाखवतं. समीर हसला, पण काहीतरी वेगळं वाटलं. त्याने ते घड्याळ घेतलं आणि घरी गेला. घरी जाऊन त्याने ते घड्याळ हातात घातलं आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य आलं. त्याच्या आईचा अपघात. रस्त्यावर लोकांची गर्दी, आई जमिनीवर पडलेली. समीर घाबरला. तो धावत घराबाहेर पडला आणि काही मिनिटातच तोच अपघात होणार होता. यावेळी समीरने आईला थांबवलं आणि अपघात टळला. समीरच्या अंगावर काटा आला. त्याला कळलं, हे घड्याळ खरंच भविष्य दाखवतं. यानंतर त्याने घड्याळ वापरायला सुरुवात केली. लॉटरी नंबर पाहिले, पैसे जिंकले. छोट्या छोट्या निर्णयामध्ये तो नेहमी पुढे राहिला. हळूहळू तो श्रीमंत झाला. पण काहीतरी चुकत होतं. प्रत्येक वेळी घड्याळ वापरल्यावर त्याच्या आयुष्यातून एक आठवण गायब होत होती. सुरुवातीला त्याला फरक जाणवला नाही, पण एक दिवस आईने त्याला विचारलं, तुला आठवतं का, आपण लहानपणी एकत्र बसून जेवायचो? समीर शांत झाला. त्याला काहीच आठवत नव्हतं. हळूहळू आयुष्यातील सगळ्या आठवणी गायब होऊ लागल्या. मित्र, बालपण, आईचं प्रेम, सगळं हरवत होतं. एक दिवस त्याने घड्याळात भविष्य पाहिलं. तो एका मोठ्या घरात होता. पैसा, गाड्या, सगळं होतं. पण तो पूर्णपणे एकटा होता. कोणीही त्याच्याजवळ नव्हतं. ना मित्र, ना कुटुंब. फक्त एक शांत रिकामं आयुष्य. समीर घाबरला. त्याने ठरवलं, हे घड्याळ परत करायचं. तो पुन्हा त्या बाजारात गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. म्हातारा गायब झाला होता. फक्त एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, तो भविष्य बदललं, पण स्वतःला हरवलंस. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने घड्याळ जोरात जमिनीवर फेकलं. ते तुटलं, पण खूप उशीर झाला होता. आज त्याच्याकडे सगळं आहे, पण त्याला आठवत नाही तो कोणासाठी जगतोय. भविष्य जाणून घेण्यापेक्षा वर्तमान जपणं जास्त महत्त्वाचं आहे.